हे हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि गाईज, मी आज ठरवलं चला तुमच्यासोबत माझं मॉर्निंग रुटीन शेअर करावा. आणि आय होप तुमची पण अशीच गडबड होत असेल जशी माझी चालू आहे. तरी पण मी रात्री सर्व किचन वगैरे क्लीन करूनच झोपते, त्यामुळे माझी मॉर्निंगला एवढी पण गडबड होत नाही, कारण उद्याची तयारी करून ठेवलेली असेल की काही प्रॉब्लेम येत नाही. आणि ते परीला मी टिफिनची तयारी करत होते. तिला बटाट्याची चकत्याची भाजी खूप जास्त आवडते, सो म्हटलं चला आज तिचंच फेवरेट भाजी बनवूया. कारण टिफिनला जर त्यांची फेवरेट गोष्ट दिली तर ते पूर्ण फिनिश करून टिफिन घेऊन घरी येतात. नाहीतर टिफिनमध्ये तसंच भाजी असते आणि चपाती संपलेली असते. परीचं तर नेहमी असं होतं. आय होप तुमच्या पण सोबत असंच होत असेल, कारण मॉर्निंगला खूप गडबड असते आणि मुलांचं आवरणं, त्यांचं खाणं पिणं, टिफिन्स केस करणं, ह्या सर्व गोष्टी. तर म्हटलं मी पण तुमच्यासोबत माझी शेअर करावा ही रुटीन, आणि आय होप तुम्हाला ती आवडेल. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि खूप जास्त प्रेम द्या. आणि मी पण आता माझी कामं पटपट आवरते. सो गाईज, तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करा. हे माझं काम सर्वात फेवरेट आहे, कारण का तर मला 2 शेंड्या बांधायला खूप जास्त आवडतात. आणि असं होतं ना मॉर्निंगच्या गडबडीमध्ये की शेंड्या बांधायला नाही लागू म्हणून मुलींचे कट केले जातात केस. पण माझं तसं नाही आहे. मी खूप आवडीने तिचे 2 पोण्या बांधते. आणि मला ते वेणी पण बांधायला खूप जास्त आवडते, जी रेबीन आपण बांधतो ना ती. आणि माझी पण विश ही अनकम्प्लीट होती, कारण का तर माझे 10th स्टँडर्डपर्यंत माझे केस छोटे होते आणि मम्मीने कधीच वेण्या नाही घातल्या. तर मी परीची ही विश पण माझ्याच थ्रू कम्प्लीट करते, नाही का. मला पण खूप जास्त आवडतात आणि तिला पण आवडतात. तर मी पण वेळात वेळ काढून तिच्या ह्या पोण्या बांधतच असते. आता ती पण रेडी झाली आहे. आणि दूध पिण्यासाठी मॅडमचे खूप जास्त नाटक असतात. एवढी स्लोली दूध पिते ना. आणि ते स्कूलला जायचा कंटाळा आलाय. चाललं होतं मम्मी आज मी नाही जात, पण म्हटलं जा बेटा. आणि मग गेली ती बाय बाय करून. म्हटलं चल तू पण जा. आता आम्ही पण मस्तपैकी चहा बनवतो आणि थोडंसं नाही का रिलॅक्स करतो. मग मी पण चहा बनवायला घेतला. मॉर्निंगला कडक चहा घेतला की मन पण कसं दिवसभर असं फ्रेश राहतं, आळस आल्यासारखं नाही वाटत. म्हणून म्हटलं चला मस्त असा चहा बनवूया. सर्व कामं आवरल्याच्या नंतर म्हटलं चला आपण पण मस्तपैकी ब्रेकफास्ट करूया, कारण का तर खूप गडबड होते सकाळची आणि भूक पण लागलेली असती. बट सर्व कामं झाल्याशिवाय खाता पण येत नाही. सो मी मग नंतर मस्त असा चहा बनवला आणि खारी टोस्ट सोबत तो एन्जॉय केला. तुमच्यासोबत पण असंच होतं का मॉर्निंगला? नक्की कमेंट करून सांगा. हा पाहुणा पहा रोज इथे येतो, माझ्या बाल्कनीमध्ये बसतो शांतपणे. मी पण त्याचे फोटोज काढते, व्हिडिओज काढते, पण कधीच तो उठत नाही. सो म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा. परी स्कूलला गेली का मी पण थोडीशी निवांत होते. मग मी माझी बाकीची कामं राहिलेली थोडी रिलॅक्समध्ये करते. आणि माझं जे शेड्यूल आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करते आज. आणि सगळ्याच बायकांचं असंच असतं, घरी असेल ना एक काम तर आपलं चालूच असतो आणि वेळ कुठे जातो ना हे समजत नाही. आणि त्यामध्येच आपण बिझी होऊन जातो आणि असं होतं की स्वतःकडे पण लक्ष द्यायला वेळ भेटत नाही. माझी सर्व कामं कंप्लीट करून मी परीला स्कूलमध्ये घ्यायला गेले. त्यानंतर आम्ही घरी आलो आणि असाच होता आमचा आजचा दिवस. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.